आमच्या शाळेमधले शिक्षक कामाला लावले याबद्दल काही आमचं म्हणणं नव्हतं, पण सगळे शिक्षक कामाला लावले याबद्दलचं हे आंदोलन होतं. बरं, असंही नाही की तहसीलदारांना सांगितलं नाही, असंही नाही नाईब तहसीलदारांना सांगितलं नाही, असंही नाही शिक्षण अधिकाऱ्यांना सांगितलं नाही, पण तुम्ही सगळेच जर का बहिरे होऊन बसला असाल तर आवाज आमचा कुठतरी आम्हाला वाढवावा लागेल. आणि तुम्हाला एकच सांगायचं आहे, सगळेजण अन्याय सहन करणार नाही, कुणाला तरी समोर यावं लागेल, कुणाला तरी आवाज उचलावा लागेल, या सिस्टमच्या विरोधात आवाज उचलावा लागेल. आज जन्माच्या प्रमाणपत्रापासून तर मृत्यूच्या प्रमाणपत्रापर्यंत भ्रष्टाचार बोकाळलाय. या अधिकाऱ्यांना मी बोललेले एवढं जर का झोंबलं असेल तर स्वतःची वर्दी बाजूला ठेवून एखाद्या तहसील कार्यालयामधून एका दिवसामध्ये तुमचा अर्ज मंजूर करून आणावा किंवा तुमचा एखादा विनंती अर्ज रस्त्याचा मंजूर करून दाखवावा. तेव्हा सांगेल की शासन प्रशासन व्यवस्थित काम करतंय म्हणून. तुम्ही व्यवस्थित काम करताय, तुमच्यावर कामाचा लोड आहे, याबद्दल आमचं काहीच म्हणणं नाही, पण तुम्ही आमच्यासाठी आहात, आमचं म्हणणं तुम्ही ऐकून घ्यावं, त्याच्यावर प्रश्न या ठिकाणी तुम्ही मार्गी लावात, यासाठीचा हा उद्रेक होता. आणि तुम्हाला जर का असं वाटत असेल की मंगेश साबळेवर गुन्हे दाखल केले, मंगेश साबळेला तुरुंगात टाकलं आणि आता मंगेश साबळे शांत बसेल, गोळ्या जरी झाडल्या तरी हा साबळे शांत बसणार नाही. शेतकऱ्यांसाठी, गोरगरीब कष्टकरी बांधवांसाठी या ठिकाणी उठलेला हा आवाज आहे. माझ्या वावरातून समृद्धी महामार्ग जाणार आहे आणि 100-150 एकर जमीन मला घ्यायची आहे म्हणून राजकीय पुढाऱ्यासारखा आवाज हा नव्हता. किंवा मला एखादं टेंडर पाहिजे, एखाद्या संरक्षण भिंतीचं, एखाद्या रस्त्याचं टेंडर पाहिजे म्हणून हा आवाज नव्हता. माझ्या लेकरांच्या शिक्षणाच्या भविष्यासाठी हा आवाज होता. आणि तुम्ही आम्हाला फुकटची रेवडी देऊ नका, तुम्ही आम्हाला फुकटचं ज्ञान वाटू नका, पण आमच्या लेकरांना व्यवस्थित शिक्षण सिस्टम द्या, शिक्षणचा बोजवारा वाजवू नका. त्यासाठी उठलेला हा आवाज होता, त्यासाठी उठलेला हा उद्रेक होता, एवढंच या ठिकाणी सांगेल. नक्कीच राजकीय षड्यंत्राच्या माध्यमातून आमच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले, आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण त्या राजकारण्यांना मी सांगू इच्छितो, साबळे हा तुमच्या 4 दिवसाच्या तुरुंगानं किंवा 4 दिवसाच्या हर्सुलच्या जेलनं दबणारा नाहीये. अरे एवढा भ्रष्टाचार आज या महाराष्ट्रामध्ये बोकाळलाय, याच्यावर साबळे आवाज उचलणार आहे. आज हर्सुलचं तुरुंग सोडलं, हर्सुलचे या ठिकाणी पोलीस अधिकारी सोडले, तर बाकीकडं सगळीकडं भ्रष्टाचार या ठिकाणी बोकाळले. म्हणजे जेलात प्रशासन चांगलं सुरू आहे, जिथं कैदी असतात तिथं प्रशासन चांगलं सुरू आहे, मात्र बाहेर जिथं सामान्याचे काम व्हायला पाहिजे तिथं टेबला खालून पैसे द्यावं लागतायत, टेबला खालून भ्रष्टाचार सुरू आहे. आणि त्याच्या विरोधात जर का कोणी आवाज उचलणार असाल आणि तुम्हाला वाटत असेल तुम्ही तो आवाज दाबणार असाल तर ही जनता शांत बसणार नाही, आमच्यासारखे तरुण शांत बसणार नाही. आणि आम्ही ही खुणगाड बांधून हा आवाज उचललेला आहे. तुम्हाला वाटत असेल 4-2 दिवसाच्या तुरुंगवासानं तुम्ही आमचा आवाज दाबणार तर विसरून जा, शेवटच्या श्वासापर्यंत या मातीसाठी हा मंगेश साबळे लढत राहणार आहे, लक्षात असू द्या.